नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एका युगाचा अंत, डोरेमॉनच्या चाहत्यांना मोठा धक्का। इंडोनेशियात लोकप्रिय कार्टूनचा पडदा, लहान मुलांच्या विश्वात कार्टूनला विशेष स्थान आहे। निरागसता, मजा, मैत्री आणि कल्पनाशक्ती याचा सुरेख संगम असलेली कार्टून पात्रे मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात। यामध्ये डोरेमॉन हे नाव घेतले नाही तर चर्चा अपूर्ण ठरेल। 90च्या दशकातील मुलांपासून ते आजच्या जेन झी आणि चिमुकल्यांपर्यंत डोरेमॉनने प्रत्येक पिढीच्या मनावर आपली मोहर उमटवली आहे। डोरेमॉन हा केवळ कार्टून नव्हता, तर तो अनेकांचा जिव्हाळ्याचा मित्र होता। जपानमधून आलेल्या या ॲनिमेटेड मालिकेने नोबिता, शिजुका, जायंट आणि सुनियो यांच्या माध्यमातून मैत्री, प्रामाणिकपणा, संघर्ष आणि जीवनमूल्यांचे धडे दिले। मनोरंजनासोबतच संस्कारांची जोड देणारा हा शो लहान मुलांइतकाच मोठ्यांनाही भावायचा। मात्र आता डोरेमॉनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार इंडोनेशियात तब्बल 37 वर्षे सातत्याने प्रसारित होत असलेला डोरेमॉन टीव्ही शो अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे। इंडोनेशियातील प्रमुख टीव्ही चॅनल RCTI वर हा शो दर रविवारी सकाळी प्रसारित होत असे। शाळकरी मुलांसाठी डोरेमॉन म्हणजे फक्त कार्टून नव्हता, तर रविवारी सकाळी लवकर उठण्याचे एक खास कारण होता। मिळालेल्या माहितीनुसार 2025च्या अखेरीस डोरेमॉन हळूहळू चॅनलच्या वेळापत्रकातून गायब झाला। त्यानंतर जानेवारी 2026च्या सुरुवातीला डोरेमॉनचा टाइम स्लॉट पूर्णपणे काढून टाकण्यात आला। यासोबतच इंडोनेशियन टेलिव्हिजनवरील डोरेमॉनच्या दीर्घ आणि लोकप्रिय प्रवासाचा शेवट झाला आहे। आजही डोरेमॉन विविध देशांमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत असला तरी इंडोनेशिया टीव्हीवरील त्याची एक्झिट ही चाहत्यांसाठी भावनिक ठरली आहे। अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेला हा कार्टून शो बंद होणे म्हणजे खरंच एका युगाचा अंत असल्याची भावना चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक।